नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण पुन्हा एका नवीन झाडाविषयी माहिती. पण मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातील माणसांनी तर हे अनुभवलेलं आहे, बघितलेलं झाड आहे, तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा पाहूया. तर बघा मित्रांनो, हे पळस या झाडाचं नाव आहे. तर बघा, पळस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु त्याचीसुद्धा जात नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे. कारण की काही ठिकाणी हे पळस हे झाड बघायलासुद्धा मिळत नाही. तर बघा, हे छोटंसं झाड आहे आणि याला बघा प्रत्येक फांदीला अशी बघा 3 पानं किंवा 2 पानं, म्हणजे इथलं एक पान तुटलेलं आहे बघा. हे इथे दिसत आहे, इथं तुटलेलं आहे बघा, हे दिसत आहे का तिथलं कोणीतरी तोडलेलं पान आहे. तर बघा, ही पानं, हे कशी पानं आहेत, हे 3 दिसत आहे. या फांदी आहे, याला 3 पानं दिसत आहेत. आणि या पळस या झाडाला सुंदर अशी फुलंसुद्धा येतात. आणि या पळसाच्या पानाच्या पत्रावल्या करून आपल्याकडे पूर्वीच्या काली किंवा आत्तासुद्धा लग्न कार्यामध्ये किंवा इतर काहीतरी कार्य असतं, जे आपले कार्यक्रम असेल, त्यामध्ये पत्रावली म्हणून या पानांचा वापर केला जातो. तर बघा मित्रांनो, हे पळस या झाडाची माहिती आपण घेतलेली आहे. तर बघा, छोटंसं झाड आहे, मोठं झाड नाही. हे खूप मोठं झाड होतं, परंतु हे छोटंसं झाड असल्यामुळे हे आपल्याला इथे आता बघायला मिळतं. परंतु बघा, आता जंगलामध्ये सुद्धा पळसाचं झाड पाहायला जास्त मोठ्या प्रमाणात मिळत नाही. तर बघा, पूर्वीच्या काली आपल्याला खूप नेहमी झाडे बघायला दिसत होती, पाहायला मिळत होती, परंतु आता हे नष्ट होत चाललेले आहे. तर बघा मित्रांनो, हे नष्ट का होत चालले, तर मोठ्या प्रमाणावर काय झालं आहे का, वणवा लागतो, वृक्षतोड, अशा विविध कारणांमुळे. आणि आपली माणसं आता झाडे लावतात, परंतु ते काळजी घेत नाही, ती जगवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. तर बघा मित्रांनो, आपण नवीन झाडांची माहिती बघण्यासाठी आपण या चॅनलला नक्कीच भेट द्यावी. तर बघा, सर्वांनी हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया.